मध्यपूर्वेकडच्या आखाती देश हे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष आणि जळगावमधील केळी उत्पादकांचे हमखास ग्राहक आहेत। मात्र आता तिथल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या द्राक्ष बागायतदार आणि केळी उत्पादकांसह व्यापाऱ्यांचं अक्षरशः कोट्यवधींचं नुकसान झालंय। शेतीमालाची निर्यात थांबल्यामुळे यातून मिळणाऱ्या परकीय चलनावर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे। आखाती देशातील युद्धामुळे द्राक्ष आणि केळी निर्यातीला फटका। द्राक्ष केळी उत्पादकांकडून आर्थिक मदतीची मागणी। निर्यातीसाठी तयार असलेले शेकडो कंटेनर्स JNPT मध्ये अडकले। मुंबई बंदरातून शेकडो कंटेनर्स मधून आखाती देशांकडे आपल्या राज्यातून द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट्स, कलिंगड आदी फळे घेऊन रवाना होत असतात। मात्र गेल्या काही दिवसात एकही कंटेनर परदेशाकडे रवाना झालेला नाहीये। मध्य पूर्वेतील आखाती देशांचे मार्केट सध्या या व्यापाऱ्यासाठी बंदच असल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत। कंटेनर्स मधील शेतीमाल तसाच पडून राहिला तर तो आज सडून जाण्याचीच अधिक शक्यता आहे। सध्या कंटेनर्स कूलिंगचा खर्च शेतकऱ्यांना सोसावा लागतोय। 700 ते 800 कंटेनर इराण, इराक, मिडल ईस्टला केळी जात होती, ती पण थांबलेली आहे। डाळिंबाचा निर्यात थांबलेली आहे आणि द्राक्षाची तर पूर्णपणे थांबले। आता ही सगळा शेतमाल निर्यात, आपली हळद आहे, हळदीवर परिणाम झाला आहे। ह्या सगळ्याची निर्यात थांबल्यामुळं आपल्याला थोडासा ह्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीचा द्राक्ष बागायतदार असो किंवा सर्व शेतकऱ्यांना थोडासा फटका बसण्याची शक्यता आहे। भारत सरकारचे निर्यात धोरण आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी फारसं अनुकूल नसल्यानं याची झळ मात्र व्यापाऱ्यांना बसते। सध्या आखाती देशामध्ये सुरू असणारं युद्ध पाहता रमजानच्या महिन्यात उपलब्ध असणाऱ्या मार्केटवर पाणी सोडावं लागणार आहे। पण हा धोका पाहता आता अमेरिका, युरोप, साऊथ आफ्रिका येथील मार्केटकडे वळावं लागणार आहे आणि सरकारने त्यासाठी काही व्यापारी धोरण स्पष्ट करणं आवश्यक आहे। वास्तविक या व्यापारामुळे भारत सरकारला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळत असतं, तरीही सरकार यांच्याशी दुजाभावाची वागणूक देत असल्याबद्दल या व्यापाऱ्यांमध्येही नाराजीचा सूर आहे। या युद्धामुळं हे सगळ्यांचंच बजेट कोलमडलेलं आहे आणि आमच्यासारख्या निर्यातदाराला तर सगळ्यात मोठा त्याचा फटका बसणार आहे। आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की यातून तुम्ही मार्ग काढा। आमचे जे कंटेनर तुम्ही CFS मध्ये आहेत, जे कंटेनर तुम्ही गेट इन करून घेतले, जर ते पुढे जात नसतील तर आम्हाला परत पाठवा, जेणेकरून आम्ही ते डोमेस्टिक मार्केटमध्ये भले 2 रुपये कमी दराने विकू, पण त्याची गुणवत्ता तशीच टिकून राहील आणि त्या मालाचे आम्हाला 2 पैसे मिळतील। केळीची निर्यात ठप्प झाली असून केळीच्या दरात मोठी घट झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला। युद्धापूर्वी केळीचे दर 2500 रुपये क्विंटल एवढे होते, मात्र त्यात आता घट झाल्यानं केवळ 1500 रुपये क्विंटल एवढेच दर मिळतात। सरकारने यातून तातडीनं मार्ग काढून शेतकऱ्यांना अडचणीतून मार्ग काढण्याची मागणी केली जाते। सरकारला एक विनंती अशी आहे की युद्धबंदीसाठी काय करता येईल केंद्राकडून आपल्या, तर ते सरकारने केलं पाहिजे। कारण की येणारा माल आता येणाऱ्या रमजान महिन्यामध्ये अख्ख्या देशामध्ये सर्वात जास्त मागणी रमजान महिन्यामध्ये असते केळी पिकाला, तर शेतकऱ्यांना ह्याच महिन्यात तो भाव भेटतो रमजान असल्यामुळे। तर सरकारला एक विनंती आहे केंद्र सरकारला, तर या युद्धबंदीवर काय तोडगा काढता येईल तर केंद्राने लवकरात लवकर काढावा। आमच्या केळीचे एक्सपोर्ट चे माल बंद झाला आहे, तरी आमचा माल 15 दिवसापूर्वी 2500 रुपये दराने गेला होता। आता ते 1500 ते 1600 रुपये दराने व्यापारी मागतायत, तरी शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे। तर या युद्धामुळे काही गोष्टी या शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसल्या आहेत। सरकारने दखल घ्यावी। इस्रायलमधून भारतात येणारे जे कृषी उत्पादन होते त्यांची आयात बंद झालेली आहे, त्याचा फटका सरळ सरळ भारतातील शेतकऱ्यांना बसतोय। याच्यासाठी आमची मागणी असेल सरकारला की भारत सरकारने हस्तक्षेप करून हे होणारं युद्ध कसं थांबवता येईल व भारतातील शेतकऱ्यांना त्याचा फटका कसा कमी मिळेल, दिलासा कसा देता येईल, याच्यासाठी पावले उचलावीत अशी आमची मागणी आहे। भारतातील फलोत्पादन मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात होत असते। रमजानच्या पार्श्वभूमीवर भारतीय फळांना आखाती देशात सर्वाधिक मागणी असते। मात्र आता युद्धाच्या अस्थिर परिस्थितीत हा व्यापार पूर्णतः ठप्प झालाय। यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्याची नितांत गरज आहे।
सांगलीहून संजय देसाई आणि जळगावहून सुमित देशमुख, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.